नमस्कार. 2 दिवसापूर्वी चिखली मेत्री वस्ती या ठिकाणी एका छोट्या बालकावर कुत्र्यांनी हल्ला चढवला होता आणि त्यामध्ये तेच बालक गंभीर जखमी झालं होतं. त्यानंतर देखील प्रशासनाला जाग आलेली नाही. अजून देखील मोकाट कुत्रे परिसरामध्ये फिरताना दिसत आहेत. त्याचबरोबर घटनेची माहिती मिळताच शरददादा या ठिकाणी आले होते. त्यांनी सदर मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये देखील हलवलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मोकाट कुत्रे उचलण्यासाठी या ठिकाणी बोलवलं आणि त्याच दिवशी साधारण 2 ते 3 कुत्रे उचलले होते. आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील कुत्रे उचलले. काय सांगाल, या ठिकाणी लहान बालकावर कुत्र्यांनी हल्ला चढवला होता, त्याची माहिती मिळतात तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मदत केली होत्या? बाळाचं आता तब्येत कशी असेल? नाही, निश्चितच परवाच्या दिवशी दुपारी 1 वाजता हा हल्ला झाला आणि 1 वाजता हल्ला झाल्यावरती जे गणेश मेत्रे यांच्या रूममध्ये हे कुटुंब राहिलं आहे मिश्रा म्हणून. तर गणेश मेत्रेंनी त्यांच्या मिसेसनी अर्चना मेत्रे ज्या आहेत त्यांनी मला फोनद्वारे ही घटना कळवली. अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्याचे फोटो आले. त्याचे फोटो मी माझ्या मोबाईलवरती ज्यावेळेस पाहिले त्यावेळेस माझा स्वतःचाही थरकाप झाला. एवढे डेंजर ते फोटो होते. एवढ्या डेंजररित्या त्या मुलीला फाडलं होतं कुत्र्यांनी. जवळजवळ 7 ते 8 कुत्र्यांच्या टोळक्यांनी ते फाडलं होतं आणि ते फाडल्यावरती त्या लगेच त्यांचे म्हणजे जे इथं आजूबाजूला राहणारे यांनी रिक्षात टाकून तिला नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे मालक रूम मालक जे होते गणेश मेत्रे यांनी लगेच येऊन त्यांना स्वतःच्या 4 व्हीलर गाडीमध्ये नेऊन आकुर्डीच्या रुग्णालयामध्ये PCMCच्या तिथं त्यांना ॲडमिट केलं. त्याच्यानंतर त्यांना आकुर्डीवरून YCMमध्ये पाठवण्यात आलं. असा घटनाक्रम त्या दिवशी झालेला आहे. आता बघितलं तर परिसरामध्ये अजून देखील मोकाट कुत्र्याची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. यानंतर देखील प्रशासनाला जाग आली असं तुम्हाला वाटत नाही का? किंवा अजूनही कुत्रे पकडण्यासाठी प्रशासन कुठेही आपल्याला दिसत नाही आहे? हे बघा, आता मी ज्या दिवशी ही घटना झाली त्या दिवशी मी दगडे साहेब असतील किंवा आपले आयुक्त साहेब असतील, सूर्यवंशी साहेब असतील, यांना मी स्वतः घटनेची माहिती माझ्या मोबाईलवरून पाठवली आणि मी त्यांना नानींच्या माध्यमातून एक इशारा दिला की जर ही कुत्री पकडली गेली नाही आणि जर ह्या गोष्टीचा इन्सिडन्स जर परत झाला तर हीच जी कुत्री आहे ही कुत्री मी महानगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार. ती घटनेचा मी ज्या दिवशी अशा घटनेचा इशारा दिला आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी माणसं पाठवून त्या दिवशीपासून ती कुत्री पकडायला चालू केली. म्हणजे हे थोडक्यात प्रशासन असं आहे की सगळं काम झाल्यावरती सारवायला येते. ही जर घटना व्हायच्या आधी जर यांनी अशी पकडापकडी जर कुत्र्यांची चालू केली असती तर ही घटना या निरपराध बालिकेला एवढ्या गंभीर दुखापत झाली नसती असं मला वाटतं. एकीकडे बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुत्रे पकडण्यावर करोडो रुपये खर्च करताना आपल्याला दिसून येते. मात्र हेच लोक कुत्रे पकडतात, इथून पकडतात, पुढच्या चौकामध्ये नेऊन सोडतात किंवा 1 कुत्रे पकडतात 10 कुत्रे सोडले असे दाखवतात. ह्या घटना वारंवार असे आरोप होत आलेले आहेत, ते सिद्ध देखील झालेले आहेत. या घटनेकडे कसं पाहता? नाही, नक्कीच आहे. ह्या घटनेमध्ये आम्ही माहिती घेतली असता आता ह्यांनी मला वाटते काहीतरी 2 ते 3 वर्षापूर्वी एक टेंडर काढलं होतं. त्याच्यामध्ये प्रत्येक कुत्र्यामागे यांना 1000 ते 1,500 रुपये निर्बीजीकरण आणि लसीकरणामध्ये यांनी खर्च केलेले आहे. जवळजवळ करोडो रुपयांचं हे टेंडर आहे आणि ह्याच्यामध्ये मी माहिती घेतली असता यांनी काहीतरी 20,000 कुत्र्यांचं नसबंदी आणि लसीकरण केलेलं आहे. आता तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी जनतेला सगळ्यांना प्रश्न विचारतो, 20,000 कुत्रे आपल्या पिंपरी चिंचवड शहरात असतील का? एवढी जर कुत्रे असती तर आत्तापर्यंत या कुत्र्यांचं निर्बीजीकरण झालं असतं. ही कुत्री परत वाढली असती का? ही कुत्री वाढलीच नाही. यांनी निर्बीजीकरण केलेलंच नाही आहे. कोणत्या ह्यांनी फक्त पैसे खायचं काम केलेलं आहे. प्रशासन हे फक्त पैसे खाऊ आहे. ह्याच्यामुळं ह्या प्रशासनावर आमचा गंभीर आरोप आहे. ह्यांनी कुत्र्यांची काय नसबंदी केलेली नाही, ह्यांनी फक्त पैसे खायचं काम केलेलं आहे. स्वर्गीय अजितदादांनी देखील अनेक सभांमध्ये भटक्या कुत्र्याचा उल्लेख केला होता. महापालिकेने कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये देखील मोठा भ्रष्टाचार केला असे अजितदादांचं वारंवार वक्तव्य होतं. त्यानंतर देखील पालिकेला जाग आली नाही आणि आता पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. नाही, अजितदादांनी ह्या घटनेचा आम्ही स्वतः अजितदादांकडे पण या गोष्टीचा पाठपुरावा केला होता. भटकी कुत्रे असतील काय असतील तर त्या माध्यमातून दादांनी पण प्रशासनाला सूचना केल्या होत्या. पण प्रशासन एवढं ढिम्म आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा असताना अजितदादांच्या आदेशाला यांनी केराची टोपली दाखवली होती. हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्यावेळेस प्रशासन काळ होता त्यावेळेस अजितदादांच्या ज्या सूचना केल्या होत्या यांना केराची टोपली शेखर सिंग आयुक्त असतील त्यांनी दाखवली होती. आणि आत्ता पण हे प्रशासन हे 100% या गोष्टीवरती उदासीन आहे. अजून नागरिकांचा जीव गेल्यावरती हे जागा होणार आहे का, हेच आम्हाला प्रश्न आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वारंवार घटना घडत चालल्यात. आता खड्डे बघितले असतील शहरामध्ये, अनेक खड्डे, त्याच्यातून देखील दुर्घटना होत चालल्या आहेत. कुत्र्याच्या असतील दुर्घटना होत चालल्या आहेत. म्हणजे प्रशासनाला जाग केव्हा येईल काय वाटतं? साहेब, या प्रशासनाने महानगरपालिका दिवाळखोरीत काढलेली आहे.
प्रशासन काळामध्ये ह्यांनी फक्त भ्रष्टाचार आणि लूटमार केलेली आहे. त्यामुळं आम्ही आमच्या भागांमध्ये नागरिक आहे ना, आम्हाला एवढे प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रश्न विचारतात. आमच्या रोडचं खड्डे झाले, ड्रेनेज लाईन चॉकअप आहे, स्ट्रॉम वॉटर लाईन आहे, आम्हाला चांगल्या सुविधा भेटत नाही. परंतु महानगरपालिकेत खडखडाट आहे हे सगळ्यांना माहिती आहे पूर्ण. एवढी महानगरपालिका कोणत्याच बाबतीमध्ये काम करत नाही. आम्ही जरी कोणत्या गोष्टीमध्ये आलो, मागणी करतोय प्रत्येक गोष्टीमध्ये की बाबा आम्हाला खड्डे बुजून द्या. मी आता स्थानिक नगरसेविका संगीता नानी तामान यांचा मी मुलगा आहे. आता नानी जरी कुठं मिटिंगमध्ये असल्या तरी नानींच्या मागं मी कॉल अटेंड करायला किंवा त्यांच्या माध्यमातून मी काम बघत असतो इथं. आता यांच्या माध्यमातून काम बघत असताना फोन येतात मला, सगळ्या गोष्टी होतात, पण लोकांना काम करून द्यायला अधिकारी आणि कोणत्याच गोष्टीमधून ते डायरेक्ट म्हणतात की आमच्याकडे निधी नाही. मग हे 100% यांनी भ्रष्टाचार केला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे निधी राहिला नाही ना. बघितलं असेल पिंपरी चिंचवड शहरामध्ये असे गोरगरीब कुटुंब आहे जे भाड्यानं राहतात, जे रोजीरोटी मिळेल ती करत असतात. त्यांचे लहान मुलं बाळं घरी असतात. एक कुत्रे प्रत्येक परिसरामध्ये वाढलेले आहेत. येणाऱ्या काळात प्रशासनाला काय सूचना द्याल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काही एक मोठं जन आंदोलन उभं करून प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न करणार आहे? नक्कीच आम्ही सगळ्यात मोठा जन आंदोलन या गोष्टीमध्ये करणार आहे. मी कालच याचं नियोजन केलं होतं, परंतु मी इथली जी आमची पाळीव कुत्री आहे त्या पाळीव कुत्र्यांना अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सोडणार होतो. हे मी त्यांना इशाराही दिला होता, परंतु त्यांनी वेळेवरती गाड्या पाठवल्या म्हणून हे आंदोलन मी तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. आता हेच इन्सिडन्स ज्या मुलीच्या सोबत झालेलं आहे परवाच्या दिवशीला, त्या मुलीचं कुटुंब असं आहे की हातावरती पोट आहे त्यांचं. त्यांचे वडील कामावरती जातात तेव्हा त्यांच्या संध्याकाळची चूल पेटती. म्हणजे असं कुटुंब आहे, पत्र्याच्या रूममध्ये राहणारं हे कुटुंब आहे, अतिशय गरीब आहे. ह्या मुलीवरती जे इजा झालेली, हिचा खर्च सगळा महानगरपालिकेने आणि महानगरपालिकेच्या सोबत जे संबंधित अधिकारी याला जबाबदार आहे, या अधिकाऱ्यांच्या पगारातून यांचा खर्च घेतला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि हे जर नाही झालं तर ही जी कुत्री आहे, मी एकदा आठवड्याच्या नंतर आठवडाभर आम्ही वाट बघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मी परत ही कुत्री पकडण्यासाठी आम्ही स्वखर्चाने ही कुत्री पकडणार आणि अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आणून नक्कीच सोडणार, हे तुमच्या माध्यमातून सांगतो. पण दादा बघितलं तर तुम्ही स्थानिक नगरसेवकाचे पुत्र आहात म्हणून अधिकारी तुमचा कॉल अटेंड करतात आणि या ठिकाणी गाड्या पाठवतात. पण ज्यावेळेस एखादं सामान्य कुटुंब अधिकाऱ्यांना फोन करतो, अधिकारी त्यांचे कॉलही उचलत नाहीत किंवा संबंधित ठिकाणी गाडी देखील पाठवत नाही. ह्या घटनेकडे कसं पाहता? आता साहेब, ह्याची प्रचिती मला स्वतःला आलेली आहे. गेल्या 3 वर्षामध्ये 3-4 वर्षामध्ये ज्यावेळेस प्रशासन काळ होता, त्या प्रशासन काळात मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि आत्ता पण ह्या प्रशासन काळ आल्यामुळं अधिकारी एवढे निगरगट्ट झालेले आहे ना, नगरसेवकांनाच व्हॅल्यू देत नाही. तर नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना त्यांना कधी व्हॅल्यू देणार? आम्ही एक कार्यकर्ते म्हणून जातो आणि आम्ही जनमानसांची कामं सांगत असतो. आता मी एक पाहिलं की नगरसेवकांच्या नातेवाईकांनी वगैरे हस्तक्षेप करायचा नाही अशा गोष्टी, पण आम्ही आमच्या स्वतःची कामं थोडीच घेऊन जातोय. आम्ही जनतेची कामं घेऊन जातोय तिथं प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत. पण अधिकारी एवढे निगरगट्ट झालेले प्रशासन काळात, त्यांना वाटते की आम्ही म्हणजे सगळे. पण असं नाही आहे. ज्या दिवशी ह्या गोष्टी अति होणार आहे त्या दिवशी सर्व नागरिक येऊन तुम्हाला तुमच्या केबिनमध्ये कोंडून ठेवतील. त्याच्यानंतर यांना जाग येणार आहे का? एकीकडे जे आता कुत्रे आहेत त्यांची नसबंदी किती दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे आणि प्रशासनात तात्काळ कारवाई करण्यासाठी काय मनुष्यबळ वाढवणं गरजेचं वाटतंय का? आणि नसबंदी लवकरात लवकर झाली तर कुत्र्याचं उद्योगीकरण परत होणार नाही. आता मी हे सन्माननीय दगडे साहेब आहेत, हे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत आत्ता, ह्यांच्याकडून मी माहिती घेतली तर ते म्हणते अशा प्रकारचं कोणतंच टेंडर नाही आहे. आणि जे आत्ता जे काम करतात ही लोक सगळी मानधनावरती काम करतात. ही लोकांचं असा विषय आहे की 13 जणं डॉग कॅचर आहे, 3 जणं त्यांचे सर्जन आहे आणि गाडी चालवणारे वगैरे बाकीचे असे त्यांचे. आणि ह्यांना किमान वेतनाच्या मानधनावरती यांनी नियुक्त केलेलं आहे. हे गौड बंगाल आहे 100% या गोष्टीमध्ये. आता मी मागच्या वेळेस तुम्हाला पाहिलेली जी आहे, म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या घटना आहेत, ह्याच्यामध्ये प्रत्येक कुत्र्याच्या मागे यांनी 1000-2000 रुपये हे लावलेले. परंतु ह्याचं निर्बीजीकरण केलं आहे का? ह्याच्यामध्ये त्यांचं नसबंदी झालीत का? लसीकरण केलं आहे का? हे कुणाला माहिती आहे का? त्याच्यानंतर हे कुत्रे ॲग्रेसिव्ह कसे काय झाले? नसबंदी केल्यावरती कुत्रे जास्त ॲग्रेसिव्ह होतात, नागरिकांच्या अंगावरती येतात आणि त्यांना चावतात. आता इथं आजूबाजूला बघा चिकनची दुकानं आहे, चायनीजची वगैरे दुकानं आहे, ह्याच्यामध्ये हे कुत्रे मांस खातात. आणि आता ह्या आपल्या लहान मुलगी आहे, तिच्या वयाच्यानुसार बघितलं गेलं तर बघा तिची हाईट असती 2-3 फुटाची तिची हाईट आहे. तिला कुत्रे तिच्यावरती हल्ला केला, तिचं मांस खाण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. हे चिकनच्या दुकानांवरती पण जे वेस्ट टाकतात त्यांच्यावरती पण याच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे.
बघितलं तर महानगरपालिका म्हणते की पाळीव कुत्रे की ज्या मोकाट कुत्रे जास्त आहेत, पण मोकाट कुत्र्याची संख्या बघितलं साधारण 3 ते 4% आहे. पण हे जे मोकाट कुत्रे म्हणतात ते मुख्य पाळीव कुत्रेच आहेत, कारण की त्यांना चायनीजवाले, हॉटेलवाले किंवा काही घरातले लोक पाहतात, त्यांचं राहायचं असताना ते बाहेर त्यांना खायला टाकतात. म्हणजे खरं जे मोकाट कुत्रे आहेत का पाळीव कुत्रे आहेत, काय सांगाल या सगळ्या घटनेकडे कसं पाहता? हे पाळीव कुत्रे पण ह्या गोष्टीमध्ये म्हणता येईल, हे बरोबर आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आता जे लोक खायला टाकतात हे त्यांना पाळतात, थोडक्यात ह्या गोष्टीतून साध्य होतं. शेवटी कुत्रा हा भैरवनाथाचा अवतार आहे, आम्ही देवाचं रूप म्हणून त्याच्याकडे पाहतो, त्याच्यामुळे आम्ही त्याला मारू शकत नाही. बाकीच्या गोष्टी दारात आला तर कुत्र्याला एक चपाती टाकायचं, आपली जुनी परंपरा आहे, वाडवडिलांनी घालून दिलेली. परंतु ह्याची संख्या एवढी झालेली, आता हे कुत्रे ज्यांना चपाती टाकतात लोक, त्यांच्याच मुलांना चावायला लागलेली. त्यामुळे ह्या घटनेकडे बघायचं गेलं तर दुर्दैवी घटना आहे. परंतु हे जे लोक बाहेर ते चिकनवाले असतील किंवा अन्य चायनीजवाले असतील किंवा कोण असतील, हे जे त्यांना खायला टाकतात, या लोकांवरती पहिली कारवाई प्रशासनाने केली पाहिजे, तरच हे कुत्र्यांचं मांस खाणे वगैरे याच्यामधून यांची संख्या कमी होईल. येणाऱ्या काळात पालिकांनी कुत्र्याच्या बाबतीत योग्य नियोजन जर नाही केलं तर तुमची भूमिका काय असेल एक युवक म्हणून? मी 100% सांगतो, मी आदरणीय पार्थदादा पवार असतील, जयदादा पवार असतील आणि सुनेत्रा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यात मोठं जन आंदोलन या कुत्र्यांच्या विरोधातलं मी महानगरपालिकेवरती काढणार आणि या अधिकाऱ्यांना जेरीस आणून सोडल्याशिवाय राहणार नाही. यांनी जर नाही ऐकलं, जेवढे आहे मी सांगतो ना, स्वतः मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून यांना सगळ्या नागरिकांच्या माध्यमातून, हा फक्त एकाच ठिकाणचा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न हा पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा आहे आणि आजूबाजूच्या गावात आहे. आता मी फेसबुकवरती पोस्ट टाकली, आजूबाजूच्या गावांमधून पण ह्याच्यावरती कमेंट्स आहे, आमच्या गावात पण भरपूर कुत्रे आहेत. म्हणजे हे प्रशासन काय करतं, इकडची कुत्री तिकडं सोडायचं, तिकडची कुत्री इकडं आणायचं, एवढंच काम करते. पकडून न्यायचं एक आणि एका ठिकाणी आणून सोडायचे 10, यांचं असं काम पहिल्यापासून चालू आहे. त्याच्यामुळे कुत्र्यांची संख्या वारंवार वाढत चाललेली आहे आणि ह्याचं आंदोलन आहे लवकरात लवकर आम्ही जन आंदोलन सगळ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून उभारणार, हे नक्की तुमच्या माध्यमातून सांगतो. ही घटना घडल्याच्या नंतर परिसरामध्ये काही अधिकाऱ्यांचा वावर दिसतोय का? गाड्या पाठवल्या जात आहेत का? या घटनेचा अजूनही अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतलेली नाही आहे? हे तुम्हाला सांगतो, आता हसण्यासारखी गोष्ट आहे की अधिकारी ज्यावेळेस घटना घडलीत त्याच वेळेस फील्डवरती आलेले आहेत. अधिकारी कालच या ठिकाणी दिसलेत. मला अजूनपर्यंत अधिकारी AC च्या केबिनमधून बाहेर आलेला कधी दिसलेला नाही. एकदा प्रभागात दिसलेत आणि एकदा इथं दिसलेत. 2च वेळा मी त्या दगडे साहेबांना पाहिलेलं आहे. आणि जे संदीप खोत आहे पशुवैद्यकीय मुख्य अधिकारी जे आहेत आपले अतिरिक्त आयुक्त आहे, त्यांना काही भुलीचं इंजेक्शन दिलं आहे का या प्रशासनाने, मला काय कळत नाही. ते काय व्यवस्थित कामच नाही त्यांचं. कुठं काम सांगायला गेलं की हा मी बघतो, मी माहिती घेऊन सांगतो, एवढंच. म्हणजे तुम्ही काम काय करताय? तुम्ही माहिती घेऊनच प्रत्येक वेळेस सांगताय. आम्ही आत्तापर्यंत 4 वेळा त्यांना भेटलेलो आहे, प्रत्येक वेळेस एकच त्यांचं उत्तर आहे, आम्ही माहिती घेऊन सांगतो. म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती आहे का नाही आहे यांचं कुठंतरी मला वाटतं लसीकरण ह्यांच्यावरच झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांची जरा बुद्धी थोडीशी मंद झालेली आहे असं मला वाटतं. बघितलं असेल, जे भटक्या कुत्र्यांचा विषय आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. येणाऱ्या काळात याला जर आळा नाही बसला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.